सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राजकोट येथून निघालेल्या चामुंडा मातेच्या ज्योतीचे धुळ्यात जंगी स्वागत करण्यात आले। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। राजकोट येथे चामुंडा मातेची निघालेल्या ज्योतीचे धुळे शहरात आगमन झाले असून भाविकांच्या वतीने या ज्योतीचे स्वागत करण्यात आले। यावेळी चामुंडा मातेची मिरवणूक काढण्यात आली आहे। धुळे शहरात आज धर्मदाय ट्रस्टच्या वतीने राजकोट गुजरातहून निघालेली दिव्य चामुंडा मातेची ज्योत आणण्यात आली आहे। धुळे शहरातील देवपूर भागात नव्याने उभारण्यात आलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आज करण्यात येणार असून नवरात्राच्या उत्सवानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धर्मदाय ट्रस्टच्या वतीने देण्यात आली। यावेळेस माजी आमदार राजवर्धन कदम पांडे, हिलाल अण्णा माळी, सचिन बडगुजर, आकाश परदेशी, चंद्रकांत सोनार, पंढरीनाथ बडगुजर, गुलाब बडगुजर, विनायक बडगुजर, यशवंत चव्हाण, सुधाकर बडगुजर, राजेंद्र बडगुजर, मनोज चव्हाण, दिनेश बडगुजर या ज्योत यात्रेत व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला पुरुष समाज बंधू उपस्थित होते। पांढरा नदी किनारी हत्तीडोहाजवळ माताईपुरा देवीच्या रोडाला आपल्या धुळे शहरात आमचे कुलस्वामिनी चामुंडा माताचं मंदिर पूर्णतः होत आहे आणि आता लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्याआधी आता नवरात्राच्या पहिल्या माळला आपल्या धर्मदाय ट्रस्टच्या चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टच्या वतीने चोटीला गुजरात येथून ज्योत आज सकाळी 8 वाजेला शिवतीर्थावर आगमन झालं आणि त्याचं सुभाष पुतळ्यापासून आपले धुळे शहराचे माननीय लोकप्रतिनिधी सर्वांच्या हस्ते पूजन करून आता सर्व भाविकांच्या आणि भक्तांच्या हस्ते या मिरवणुकीचा सोहळा हा सुभाष पुतळ्यापासून चिंचगल्ली मार्गे कान्होश्री मंगल कार्यालय आणि विक्रमातेच्या मंदिराकडून हत्तीडोहाकडे मंदिराकडे विराजमान होण्याची तयारी आहे। सर्व आलेल्या भाविकांच्या धर्मदाय ट्रस्टच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।